नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. आपला अर्जुन विषाद योग पूर्ण झालेला आहे आणि सांख्य योगमधले आपले 48 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 49वा श्लोक. तर सुरू करूयात राधे राधे म्हणून. दुरेण हि अवरम कर्म बुद्धी योगात धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाहा फलहेतवाहा. म्हणजेच हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. या श्लोकात श्रीकृष्ण एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतात की आपण या जगात फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी नाही तर भगवंतांची सेवा करण्यासाठी आलो आहोत. मनुष्य बहुतेक वेळा असे विचार करतो की मी हे काम करतोय म्हणजे याचा मला फायदा मिळालाच पाहिजे, माझ्या मेहनतीचे फळ मला मिळालेच पाहिजे, माझे सुख, माझा फायदा, माझी कमाई, माझा मान. पण इथे सांगितले आहे की जर माणूस फक्त स्वतःच्या फळासाठी काम करत राहिला तर तो त्या कर्माच्या बंधनात अडकत जातो. म्हणजेच काय तर आपली कामे, इच्छा, अपेक्षा, अहंकार हे सगळे आपल्याला पुन्हा पुन्हा संसारात गुंतवून ठेवतात. माणूस मग शांत राहत नाही, त्याला सतत काहीतरी हवे असते. मग काय, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. भक्तिमय सेवा म्हणजे काय? भक्तिमय सेवा म्हणजे मी हे काम भगवंतांसाठी करतोय, माझे जीवन, माझी शक्ती, माझे कर्म हे सर्व परमेश्वराला अर्पण आहे असा भाव ठेवून काम करणे. याचा अर्थ संसार सोडून देणे नाही, तर जे काम आपण करतो जसे की घरचे काम, मुलांची काळजी, नोकरी, अभ्यास, सेवा, ते करताना मनात हा भाव ठेवायचा की हे सर्व मी प्रामाणिकपणे ईश्वराला अर्पण म्हणून करत आहे. अशा प्रकारे केलेले कर्म मन शुद्ध करते, त्यातून अहंकार कमी होतो, अपेक्षा कमी होतात आणि मनाला शांती मिळते. आणि आता कृपण म्हणजे काय? तर इथे कृपण म्हणजे फक्त कंजूस नव्हे, तर असा अर्थ आहे की ज्याच्याकडे मानव जन्मासारखी मोठी संधी आहे पण तो ती फक्त स्वतःच्या छोट्या फायद्यासाठी वापरतो, तो खऱ्या अर्थाने कृपणच आहे. कारण मानव जन्माचा उपयोग फक्त खाणे, कमावणे, सुख मिळवणे एवढाच नाही, तर आत्म्याचे खरे कल्याण साधणे हा आहे. मनुष्याला बुद्धी, शक्ती, भावना, परिश्रम करण्याची क्षमता हे सर्व देवाने दिलेले आहे, पण आपण फक्त स्वतःच्या इच्छांसाठी ते वापरतो. म्हणून जीवनात थकवा, ताण, असंतोष आणि बंधन वाढते. परंतु जेव्हा माणूस म्हणतो, हे देवा, माझ्याकडून जे काही होत आहे ते तुझ्यासाठीच असो, तेव्हा त्याचे तेच जीवन हळूहळू पवित्र होऊ लागते आणि अशा कर्माने त्याला आपले जीवन यशस्वीही करता येते. मग आता आपण एवढं ज्ञान घेतल्यावर आपल्यालाच ठरवायचे की आपण कृपण, दुर्दैवी, अज्ञानीच राहायचं का? हा मी विचारलेला प्रश्न आहे. तर हाच अर्थ, हे स्पष्टीकरण मला या 49व्या श्लोकावरून मिळालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. या प्रश्नाचं उत्तरही द्या. भेटूयात लाईफ लेसन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.